एकादश हिंद केसरी बकासूर 2 नंबर तासातून खाली येतोय। सर्जा 5 मध्ये आहे। 6 नंबर तासावर तेजा। बकासूर 2 नंबर तासावर आहे आणि 1 नंबर तासावर आता आपण उभा आहे तिथं लखन पळालाय। लखन आहे 1 नंबर तासावर लखन पळणार आहे। 2 नंबर तासावर बकासूर आणि चिक्या। चिक्या चाललाय खाली। बकासूर पाठीमाग आहे। हा बकासूरचा टांगा। बकासूरचा टांगा आहे। या टांग्याला आज बकासूर पळतोय तरी आपण पाहू शकताय खूप दूर शांत मध्ये बकासूर येतोय। शांततेत एकदम एक पाऊल टाकत येतोय। आज बकासूर चिक्या सर्जा आणि दुर्गा लढत होईल असा अंदाज आहे। पण त्या जोडीला लखन पण पळतो। छान गाडी पळते लखनची। परत 6 नंबर तासाव पण टॉपची गाडी टनाची। 5 नंबर तासाव आपण पाहू शकताय बकासूर खाली जाताना किती शांत चित्तेने चालत येतोय। सेमी 3 मध्ये गाडी पळालेली 6 नंबर तासाव बकासूरची। मथुरची गाडी होती त्याच सेमीत 7 नंबर तासाव आपण पाहू शकताय। किती शांत मध्ये येतोय बकासूर खाली। आता बघा बकासूर कसा विषय आहे, कसा आहे बघा। जोर शांत आहे तोवर शांत आहे। जावा उधळला की डायरेक्ट मैदानात।